नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पिंपरी चिंचवड शहरात भरधाव कार चालकानं वाहतूक बंदोबस्तावर असलेल्या 2 वाहतूक पोलिसांना चिरडलंय. ज्यात 2 वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून एक वाहतूक पोलिसांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. आळंदी दिघी वाहतूक विभागाचे अधिकारी व अंमलदार हे डी.वाय. पाटील कॉलेजजवळ वाहतूक नियमन करीत असताना 20 वर्षाचा आरोपी प्रशांत कदम हा त्याच्या काळ्या काचाची अल्टो कार भरधाव वेगानं चालवत होता. त्यामुळे वाहतूक अंमलदार राहुल मोटे व कल्याण भोसले यांनी प्रशांत कदम याला त्याची भरधाव वेगात असलेली अल्टो कार थांबवण्याचा इशारा केला. मात्र प्रशांत कदम यांनी राहुल मोटे व कल्याण भोसले यांचे आदेश न पाळता जाणीवपूर्वक वाहतूक कारवाई टाळण्याच्या उद्देशानं त्याच्याकडील अल्टो गाडीनं राहुल मोटे यांना जोरात धडक देऊन गंभीर जखमी केलं. यामध्ये राहुल मोटे हा वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाला असून कल्याण भोसले हा वाहतूक पोलीस किरकोळ जखमी झालाय. यातील राहुल मोटे वाहतूक पोलीस अंमलदारावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून प्रशांत कदम ह्या आरोपी विरोधात दिघी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान 307, 353, 333, 279 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.